मंडळी, येत्या 19 मार्च 2026ला आला आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व आहे। मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारत असतो। मग यावर्षी जी गुढी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय, गुढी कशी उभारावी, नैवेद्य काय, पूजन कसं करावं, संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात। मंडळी, गुढीपाडवा हा सण विशेष आहे। या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे, अंगणामध्ये सुंदरशी रांगोळी काढायची आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजावर आपल्याला आंब्याचं तोरण लावायचं आहे आणि साईडनी 2 जे कडुलिंबाचे दगडे आहेत ते ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला बांबूची काठी आपल्याकडे असेल अतिशय उत्तम, नसेल तर विकत घेऊन या। त्या काठीला आपल्याला थोडंसं पाणी लावून स्वच्छ पुसायचं आहे। त्यानंतर 5 हळदीच्या आणि कुंकाच्या ज्या रेषा आहेत त्या लावायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही नेसलेली साडी जी आहे ती घ्यायची आहे, त्या साडीच्या अशा नेऱ्या तयार करायच्या आहे। नंतर त्या साडीला लावायचं आहे। ब्लाऊज पीस असेल त्या साडीत अतिशय उत्तम, नसेल तर दुसरं कोरं ब्लाऊज पीस घ्या, ते त्याला लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर एक साखरेची गाठी आहे किंवा साखरेचा हार तो लावायचा आहे, एक आपल्याला फुलाचा हार लावायचा आहे, आंब्याचा डगळा आणि कडुलिंबाचा डगळा अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपल्याला लावायचा आहे। एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचा, चांदीच्या, स्टीलचा जोही असेल तो एक लोटा घ्यायचा आहे। लोट्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, दोन्ही साईडने 2-2 रेषा द्यायच्या आहे आणि तो आपल्याला त्यावर उलटा ठेवायचा आहे। आपली गुढी तयार झाली। आता जिथे आपण गुढी उभारणार असाल तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी, खाली पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यानंतर आजूबाजूला रांगोळी काढायची आहे, त्यावर लाल कपडा टाकायचा आहे, त्यानंतर थोडेसे गहू टाकायचे आहे आणि त्यावर आपल्याला गुढी उभारायची आहे। गुढी व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गुढीचं पूजन करताना किंवा आपण कोणतेही पूजन करताना प्रथम गणपती बाप्पांना स्थान देतो। मग आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, लाल कपड्यावर थोडेसे तांदूळ किंवा नागवेलीचं पान ठेवायचं आहे, त्यावर सुपारी ठेवायची आहे, सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर गुढीचं पूजन करायचं, गुढीला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, नमस्कार करायचा आणि त्यानंतर जे शुभ मुहूर्त आहे ते सकाळी 6:55 असणार आहे। या घरात जोही स्वयंपाक तयार करणार असाल तो स्वयंपाक गुढीला अर्पण करायचा आहे। मग या दिवशी तुम्ही श्रीखंड पुरीचा किंवा पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा गुढीला अर्पण करू शकता। अशा प्रकारे गुढी आहे ती उभारायची आहे। तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला येणारं हे वर्ष आरोग्यदायी, समृद्धी आणि भरभराट तुमच्या जीवनात घेऊन येऊ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।